तर या सविस्तर घडामोडींचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। आता पुन्हा एकदा महत्त्वाच्या 25 घडामोडींचा वेगवान आढावा। दिल्लीमध्ये जेपी नड्डा आणि फडणवीसांमध्ये राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा। भाजप चौथा उमेदवार देण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांना भेटून याविषयी चर्चा करणार फडणवीसांची प्रतिक्रिया। गावागावात मोदी सरकारचा रथ फिरतोय। सरकार आपल्या दारी थापामारी। सरकारचा रथ गावकरी अडवतायत, परत पाठवतात। उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका। काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात सरकार आपल्या दारी। सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण बोललं ते लोक सांगतात जा तुझ्या घरी। उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे सनातन विरोधी स्टॅलिनला मत देणं। ठाकरेंना मत म्हणजे राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत। चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे। उद्धव ठाकरेंना मदत करणे म्हणजे सनातन धर्म, सनातन हिंदू धर्म संपवणाऱ्या उदयनिधीला मतदान करणे आहे। जेवढी चिंता बिल्किस बानोची तेवढी दिशा सालेंची का नाही? उद्धव ठाकरेंना फक्त बिल्किस बानो दिसतात का? ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला नितेश राणेंचं उत्तर। बिल्किस बानो के ऊपर वो अत्याचार हुआ ऐसा बोलना है, तो उसी तरीके का अत्याचार गैंगरेप का आरोप उद्धव ठाकरे के बेटे के ऊपर भी है। दिशा सालियन मैटर में क्या मुल्ला उद्धव ठाकरे को सिर्फ बिल्किस बानो दिखते हैं? उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच। रायगडच्या भूमीतील भाषणामध्ये ठाकरेंनी बिल्किस बानोवर दया दाखवलीच। आशिष शेलार यांचं वक्तव्य। वेळेपासून बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा निवाडा लागला। तुम्हाला बिल्किस बानोची वकालत करणारा एक वकील हा उद्धवजींच्या रूपाने दिसेल आणि तो आज समोर आलाच। अत्याचार झालेल्या स्त्रीला धर्माचं लेबल लावत असाल तर हा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? ट्विट करत रोहित पवारांचा शेलारांवर हल्लाबोल। धुळ्यामध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। दादांच्या स्वागतासाठी लागलेल्या या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीमध्ये नारायण राणे, राज ठाकरे आणि शिंदेंचा समावेश करा। आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। मनोज जरांगे मोठे नेते आहेत, ते काहीही करू शकतात। मनोज जरांगेंनी बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली। बजेटमधून आरक्षणाची मागणी करणं हे कुणाला सुचलं नसेल। मंत्री छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर खोचक टीका। ते आता मोठे नेते आहेत, त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणी सुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या। तर अनंत आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता, पण त्यांना तो उपाय सुचला। मला कधीही मंत्रिमंडळातून बाहेर काढू शकतात, वाईट वाटणार नाही। ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात तिथे मी सिनियर प्रोफेसर। संजय गायकवाड यांच्या जहरी टीकेनंतर भुजबळांचं प्रत्युत्तर। भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही। मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार। मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो। मनसेकडून पुण्यामध्ये 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते इच्छुकांच्या यादीत।